आपल्याशी संवाद साधण्यासाठी शिवसेना प्रमुख शिवसेना नेते माननीय आदित्यजी ठाकरे साहेब यांना विनंती करतो की या सभेला आपण संबोधित करावं। यानंतर माननीय आदित्यजी ठाकरे साहेब। छत्रपती शिवाजी महाराज जय जय महाराष्ट्र। साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बसवतो भाजपचे असतं ते लवकर बसवलं असतं, पण आपलेच आहेत कॅमेरावर काम करतात तर त्यांचं पण काम करत आहेत, त्यांचं थोडं सेटिंग होऊ द्या तिथे म्हणजे कॅमेराचं कॅमेराला आता सेट करून तुम्ही बसून घ्या प्लीज। आज खरोखर आनंद होता इथे येऊन, आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथे मला आशीर्वाद द्यायला प्रेम द्यायला आलेला आहात। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला प्रेम द्यायला आलेला आहात। इथे येत असतानाच छत्रपती संभाजीनगर शहरामधून येत असताना गाडीत अनेक फोन कॉल चालू होते, फोनवर लोक बोलत होते आणि देशभरातलं एक वातावरणाचा अंदाज मी घेत होतो। काही पत्रकारांशी बोलत होतो, काही वेगळ्या वेगळ्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांशी बोलत होतो आणि एकंदर देशभरात आपण हे पाहतोय चित्र की येत्या 4 जूनला जसं आपण इथे गुलाल उधळणार आहोत, इथे साजरा आपला विजय करणार आहोत, तसं देशभरात देखील इंडिया आघाडीचं सरकार येणार हे आता पक्क ठरत आहे। आम्ही जिथे जिथे जात आहोत तिथे एकच प्रयत्न सुरू आहे माझा। हे भाजपवाले काही अफवा पसरवण्याचा प्रयत्न करतात, खोटं बोलत तर आहेतच, पण जे अफवा पसरवण्याचा प्रयत्न करत होते गेले 2-3 महिने आपण पाहत होतो। सुरुवात अब की बार 400 पार इथून झाली होती। बघा मी बोलतो ते सत्य बोलत आहे, देवळातली घंटा पण वाजलेली आहे। अब की बार 400 पार इथून सुरू झाली होती, ते 400 पार वरनं मोदी सरकारवर आले, मोदी सरकारवरनं भाजपा सरकारवर आले आणि त्यानंतर बघा मी बोलतो ते परत सत्य आहे आणि आता एनडीए बद्दल बोलायला लागलेले आहेत। परिस्थिती आता काय कोण खरंच वाजवते तिथून की मी सत्य बोलतो म्हणून वाजतोय, पण आता परिस्थिती ही झालेली आहे की 400 काय 300 काय ह्यांचे 250 तरी हे गाठतील का, ही परिस्थिती झालेली आहे। देशभरात तुम्ही बघा प्रत्येक राज्य मोजा, कारण आता काय प्रचाराचे दिवस सुरू आहेत। मोठे मोठे नेते भाजपचे इथे येऊन राहतील, प्रचाराला येतील, 2-2 दिवस इथे थांब बांधून बसतील। मिंदे सरकारमधले खोकेवाले इथे फिरायला लागतील, ज्यांनी त्यावेळी खोके घेतले आणि आता धोके दिले हे लोक तुम्हाला येऊन सांगतील तुमचं मत फुकट घालू नका, आम्हालाच मतदान करा, कारण आता आम्ही 400 पार गेल्यानंतर तुम्ही तरी काय करणार। काही काही उमेदवार सरपंचांना धमकवतात, म्हणजे तुम्ही विचार करा महाशक्ती त्यांची एवढी आहे, त्यांना वाटतंय की आम्ही 400 पार करू, आमचंच सरकार येणार, बहुमताचं सरकार काय दुप्पट तिप्पट मतांनी येणार, पण जाऊन गावागावांमध्ये सरपंचांना धमकवत आहेत की तुम्ही आम्हाला मतदान नाही केलं तर बघूनच घेतो। काही काही ठिकाणी सरपंच पण सांगतात साहेब जे करायचं ते करा, सरकार येणार ते इंडिया आघाडीचाच येणार आहे। काँग्रेसचाच नारा हा, काँग्रेसने एक नारा दिलाय, भाजपाची परिस्थिती अशी झालेली आहे साऊथ से साफ आणि नॉर्थ में हाफ। खैरे साहेब खरं सांगतो तुम्हाला, आज मी ही परिस्थिती आता मी त्या पत्रकाराशी देखील बोलत होतो, अनेक 2-3 अधिकाऱ्यांशी बोललो आणि तुम्ही जर देशाचं चित्र पाहायला गेलं तर हेच चित्र आहे, कारण तुमच्या घरी घेऊन तुम्हाला सांगतील भाजपवाले तुमचं मत फुकट घालू नका, आम्हाला मतदान करा, आम्ही 400 पार होतो, त्यांना जरा घरी बसवा, त्यांना सांगा घरी बसा, चहा पाजताना काय ते पलीकडचे आले तर काय काय पितात मला माहिती नाही, पण चहा तरी द्या त्यांना आणि सांगा चला बसा आमच्या समोर आणि शांतपैकी आम्हाला सांगा कुठच्या राज्यातून किती सीट येतात, तुमच्या किती सीट येतात आम्हाला सांगा। तुम्ही जर पाहिलं तर दक्षिण भारतात ना भाजपची एक केरळमधून येते, ना तामिळनाडू मधून येते, तेलंगणामधून नाही येते, आंध्रमधून नाही, कर्नाटक तर तिथून साफ होत आहेत। मग नक्की दक्षिण भारतातून भाजपा कुठून जिंकते किंवा एक तरी सीट कुठून येते हे आम्हाला सांगा, 400 पार येणार तरी कुठून। तीच परिस्थिती जर आपण पाहिली तर मध्य भारत असेल, उत्तर भारत असेल, हेच परिस्थिती सगळीकडे आहे। आज बिहारमध्ये माझ्याच वयाचे तेजस्वी यादव आहेत, 33 वर्षाचा एक योद्धा तिथे लढत आहे। गेल्या 10 वर्षात जसं आपल्याकडे अनेक वेळा भाजपाने येऊन त्यांच्या मोठ्या मोठ्या नेत्यांनी येऊन प्रधानमंत्री महोदयांनी येऊन अनेकदा वेगळी वेगळी वचन दिले, तसं आपण त्यांचा ती क्लिप पाहिली असेल बिहारमध्ये जाऊन, जेव्हा जेव्हा पलटीराम जेडीएस बरोबर बसलेत, जेडीयू बरोबर बसलेत, ते सांगतात आम्हाला कितीचं पॅकेज पाहिजे, किती लाख कोटी पाहिजेत बिहारला, 20,000 कोटी पाहिजेत, 30,000 कोटी पाहिजेत, 90,000 कोटी पाहिजेत की 1.5 लाख कोटी पाहिजेत। 1.5 लाख कोटी मधून एकही रुपया बिहारला आलेला नाही गेल्या 10 वर्षामध्ये। खोटं बोलतात, बोलत राहतात
आणि परत परत खोटं बोलल्यानंतर आता 10 वर्ष होऊन गेली, पण आज बिहारचा 1 रुपया त्यांना मिळालेला नाही. तसंच आज आपण परिस्थिती पाहत आहे. उत्तर प्रदेशमध्ये देखील जे शेतकरी आंदोलन करत होते त्यांच्यावर लाठीचार्ज केला गेला, गोळीबार केली गेली. आज बिहारमधून परिणामी उत्तर प्रदेशमधून पण परिस्थिती अशी आहे की भाजपचं काही खरं नाहीये. भाजपचे नेते जे 10 वर्षापूर्वी काही तुम्ही त्यांना विचारलं, अरे महागाई वाढत नाही, मोदी साहेब बघून घेतील. बेरोजगारी वाढत आहे, मोदी साहेब बघून घेतील. आज जेव्हा भाजपवाले तुमच्या घरोघरी येतात तेव्हा तुम्ही विचारा महागाई वाढत आहे, बेरोजगारी वाढत आहे, तुम्हाला माहिती उत्तर काय देतील? मोदी साहेब बघून घेतील. हे उत्तर नाही त्यांचं. उत्तर एवढंच येईल त्यांचं, बघा आम्ही पाकिस्तानवर असं करू, आम्ही इथे असं करू, तिथे तसं करू. त्यांना सांगा पाकिस्तानचे जे 2 तुकडे करायचे होते ते त्यावेळी इंदिराजींनी करून दाखवलेले आहेत. चायनाबद्दल बोला हिंमत असेल तर. चायनाबद्दल बोलायची हिंमत नाहीये. जेव्हा जेव्हा भाजप हरायला येतं, जेव्हा जेव्हा कुठच्याही राज्यात बघा किंवा देशभरात बघा भाजप हरायला येतं, पहिला वाद निर्माण करतात, म्हणजे प्रयत्न करतात तो निर्माण करतात हिंदू मुस्लिम याचा. ते जर जमलं नाही तर हिंदू हिंदू मध्ये जाती जातीमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. ते जर जमलं नाही तर एखाद्या राज्यामध्ये जाऊन जिल्ह्यामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. विचारतात तुमच्याकडे पाणी आलं की त्या जिल्ह्यात पाणी आलं, इथे वीज आहे की तिथे वीज आहे. वाद निर्माण करायचे आणि वाद निर्माण झाले की भाजपचा विजय होतो हे पक्क ठरल्यामुळे भाजप जेव्हा जेव्हा हरायला येतं किंवा जिथे उत्तर देऊ शकत नाही तिथे वाद निर्माण करतात. तुम्ही त्यांना सांगा वाद नाही, मला संवाद पाहिजे. तुम्ही सांगा काय काम केलं ते. आज लडाख मधली जी परिस्थिती, आज काश्मीर मधली जी परिस्थिती आहे, एवढी भयानक परिस्थिती आहे. तुम्हाला सांगतो 5 वर्षापूर्वी 370 कलम जेव्हा काढलं होतं काश्मीरमधून, आपण शिवसेना म्हणून त्या सरकारला पाठिंबा दिला होता, आम्ही पण स्वागत केलं होतं, आम्हाला पण 370 कलम नको होतं. पण आज 5 वर्षानंतर अंबादासजी आपल्याला परिस्थिती माहिती असेल, तिकडची परिस्थिती एवढी बेकार झालेली आहे. लडाख मध्ये अशी परिस्थिती, कारण त्याच 370च्या निर्णयामुळे लडाख एक केंद्रशासित राज्य झालं. 30 ते 40 हजार लोक आज रस्त्यावर आंदोलन करत आहेत, पण त्या लडाखच्या लोकांचं भाजपा ऐकायला तयार नाहीये. तिथेच 2019ला जे खासदार भाजपचे निवडून आले होते लडाख मधून, त्यांनी भाजपाचा राजीनामा दिला आणि लोकांमध्ये जाऊन लोकांची माफी मागितली. त्यांनी सांगितलं मी एकदा चूक केली होती, एक ही भूल कमल का फूल फिर नहीं करूंगा. त्यांनी सांगितलं मी भाजपासाठी लढणार नाही ना भाजपासाठी प्रचार करणार, कारण जे वचन त्याच भाजपाने त्याच भाजपाच्या देखील खासदारला दिलं होतं ते वचन त्यांनी पाळलं नाही. आज परिस्थिती अशी आहे काश्मीरमध्ये देखील किंवा पण मगाशी हा जो ड्रोन फिरत होता ना आपल्या डोक्यावर फोटोग्राफीसाठी, त्या ड्रोन मधून अश्रुधूर सोडला. तुम्ही मला सांगा शेतकरी बांधव म्हणून, शेतकरी म्हणून, या देशाचे अन्नदाता म्हणून तुम्ही ह्या भाजपला आणि त्यांच्या मित्र पक्षांना मतदान करणार आहात का? करू शकणार आहात का? जो भाजपा आपल्या शेतकऱ्यांना अर्बन नक्सल बोलतो, जो भाजपा आपल्या शेतकऱ्यांना खालिस्तानी बोलतो, जो भाजपा अतिरेकी बोलतो आपल्या शेतकऱ्यांना, अशा भाजपाला तुम्ही मतदान करणार आहात का? करू शकणार आहात का? नाही करू शकत आपण. तोच विचार जर मी पुढे घेऊन निघालो, तरुणांचा विचार केला, युवकांचा विचार केला, तर आज मी तुम्हाला विचारतो जे शेतकरी बांधव आहेत, तुम्हाला वाटतं का की तुमच्या मुलांनी, तुमच्या मुलींनी शेती करावी, कृषी क्षेत्र द्यावं असं वाटतं कोणाला? ज्यांना वाटत असेल त्यांनी हात वरती करा की होय माझ्या मुलाला मी शेती करायला लावणार आहे. वाटतंय कोणाला? नाही वाटत आहे. का नाही वाटत आहे? हीच सगळी कारण आहेत ना. शेतमालाला भाव नाही, जी आज परिस्थिती आपण पाहतो, शेतकरी आत्महत्या वाढत चाललेले आहेत. सगळे जे खोके मिळत आहेत, धोके मिळत आहेत, ते महाराष्ट्राला मिळत आहेत. आपण खोके हे मंत्री खात आहेत, पण आज परिस्थिती जेवढी शेतकऱ्यांची बिकट आहे तेवढीच परिस्थिती बिकट आपल्या तरुणांची आहे. 33 वर्षाचा तरुण म्हणून मी अनेकदा कॉलेजेसच्या मुलांची गप्पा मारत असतो, कॉलेजमध्ये काही असे कार्यक्रम असतात तेव्हा जात असतो. युवासेना आपली जी काम करते तरुणांमध्ये काम करत असते आणि अनेकदा मला हे प्रश्न समोर येतात. मला सांगतात आदित्यजी ह्या 2.5 वर्षामध्ये एक सुद्धा नवा रोजगार महाराष्ट्रात आलेला नाहीये. तुम्ही मला सांगा ऐकलंय कधी नवा रोजगार आल्याचं? ऐकलंय कोणी? जे रोजगार, जे उद्योगधंदे आपण आपल्या महाविकास आघाडीच्या काळात आणत होतो, होय कोविडच्या काळात देखील आपण मॅग्नेटिक महाराष्ट्रासारखे कार्यक्रम केले आणि 2.5 वर्षामध्ये 6.5 लाख कोटीची गुंतवणूक आपल्या राज्यात आणली. तसंच सुभाष देसाई साहेबांनी उद्योग मंत्री असताना इथे छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑरिक सिटी आणली. तुम्ही मला सांगा गेल्या 2 वर्षामध्ये भाजप प्रणित खोके सरकारने एक तरी मोठा उद्योग किंवा छोटा उद्योग, चला MSME बोलूया आपण, ह्या महाराष्ट्रात आणल्याचं तुम्ही ऐकलंय का? घेऊन पळाले. वेदांत फॉक्समन असेल, पळाले ते घेऊन गुजरातला. वेदांत फॉक्समन आपण पुण्याजवळ आणला होतो. या महाराष्ट्रात 1 लाख तरुण तरुणींना, भूमिपुत्रांना रोजगार मिळणार होता, त्यांच्या न्याय हक्काची नोकरी मिळणार होती, पण ती त्यांनी आपल्या हातातून घेतली आणि गुजरातच्या घशात घातली. तसंच मेडिकल डिव्हाइस पार्क आपण छत्रपती संभाजीनगर ऑरिक सिटी मध्ये आणणार होतो.
मराठवाड्याचा फायदा झाला असता. अनेक मोठे मोठे उद्योग ते मेडिकल डिव्हाइस पार्क मधले हे आपल्या मराठवाड्यात आले असते, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आले असते. पण हा देखील उद्योग पळाला. आणि कुठे नेला त्यांनी पळून? कुठे नेला? गुजरात. बल ड्रग पार्क रोह्यात आणणार होतो, रायगड मध्ये आणणार होतो, तो देखील उद्योग पळवला. आणि कुठे नेला होता त्यांनी? एअरबस टाटा सारखा मोठा उद्योग आपण निहानमध्ये नागपूर इथे आणणार होतो, विदर्भात आणणार होतो. पण तोही उद्योग घेतला भाजपवाल्यांनी. पळवला कुठे? गुजरात. इथे क्रिकेट किती लोक बघतात? आता तुम्ही मला सांगा, आपल्या क्रिकेट वर्ल्ड कपची फायनल पळवली होती कुठे त्यांनी? आणि मुंबईत झाली असती तर जिंकलो असतो ना आपण. ही परिस्थिती आपल्या राज्यातली. आज मला बातमी आली की काल प्रचार करत असताना एक मुंबईमधल्या हाऊसिंग सोसायटीमध्ये आपल्या मराठी लोकांना अडवलं, कारण तुम्ही मराठी आहात, मराठी बोलता म्हणून गुजराती हाऊसिंग सोसायटीमध्ये अडवलं. माझी भीती हीच आहे, भाजपवाले पुन्हा एकदा आपल्या डोक्यावर बसले तर आपले सगळे जे उद्योग आता आपल्या राज्यात आहेत ते गुजरातला पाठवतील. हेच की आपलं मंत्रालय देखील उचलून गुजरातला नेतील. कारण ह्या मिंदे सरकारमध्ये आदेश येतात तिथूनच. बघा, गुजरातची माझं भांडण नाही, काही वैर नाही, वैयक्तिक भांडण काहीच नाही. गुजरातला जे मिळालं पाहिजे ते मिळालंच पाहिजे. तामिळनाडूला जे मिळालं पाहिजे. आसाममध्ये मिळत असेल ते मिळालं पाहिजे. मणिपूरचे जे हक्काचं आहे ते त्यांना मिळालंच पाहिजे. पण माझा राग एवढाच आहे की तुम्ही आमच्या इकडच्या तरुण तरुणीच्या ज्या नोकऱ्या आहेत त्या घेता इथून आणि उचलून घालताय गुजरातमध्ये. तिथे मला राग येतो. आणि तिथे मी तुम्हाला सांगतो, तुमच्या वतीने मी लढणार आणि लढणार म्हणजे लढणारच. मी आज तरुणांना विचारत आहे, मी लढत आहे भाजपला, मी लढत आहे भाजपच्या या धोरणाविरुद्ध. महाराष्ट्रावर जो अन्याय होत आहे त्याच्या विरुद्ध मी लढत आहे. तरुणांना मी विचारत आहे, तुम्ही माझ्या सोबत उभे राहणार ना? तुम्ही माझ्या सोबत जर उभे राहायचं असेल तर तुम्ही भाजपला कधी मतदान कराल का? नाही करू शकत आपण. कारण ह्याच भाजपने आपण पाहतोय जसं प्रायव्हेट क्षेत्रात कुठेही रोजगार ठेवला नाही आपला उपलब्ध, तसं दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय नोकर भरतीत देखील जो घोळ घातलेला आहे तो एवढा भयानक आहे. काल परवाकडेच मी बातमी वाचत होतो, पोलीस भरतीसाठी मला वाटतं काही हजार पद आहेत, त्याच्यात लाखो विद्यार्थी गेलेत, कोण डॉक्टर, कोण इंजिनियर, अनेक वेगवेगळे MBA वगैरे गेलेले आहेत. पण परिस्थिती एवढी बिकट आहे, 71 कोटी या सरकारने गोळा केलेले आहेत. पण नोकऱ्या किती मिळणार मला माहित नाही. बरं, ह्या नोकऱ्या मिळाल्यानंतर बदली पोस्टिंगसाठी देखील हे मिंदे सरकारवाले, हे खोकेवाले बोली लावतात प्रत्येक पदाची. ह्या पदासाठी एवढी, त्या पदासाठी एवढी, द्या खोके, द्या खोके. हे कसं सांगणार राज्य? तलाठी भरतीचा पेपर आपल्याला आठवत असेल, 200 मार्काचा पेपर होता, 214 मार्क मिळाले. आणि अशी सगळी परिस्थिती असताना आज तरुण विचारत आहे, खास करून आपल्या मराठवाड्यातला तरुण जेव्हा पुण्याकडे येतो या MPSC साठी वगैरे बसत असतो, तो विचारतो की आमची काय चूक आहे की तुम्ही आमच्या सरकार म्हणून डोक्यावर बसलाय आणि पेपर लीक करत असता, पेपर फोडत असता, तुम्ही पैसे खात असता. हे सगळं आपल्याला बदलायचं जर असेल, आज जर हे चित्र बदलायचं असेल तर आपल्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मशालीलाच मतदान करायला लागेल. भाजपला किंवा मिंदे सरकारला मतदान करून चालणार नाही. कारण हे भाजपात तरुण विरोधी आहे, युवा विरोधी आहे. तिसऱ्या वर्गाचं बोलायचं झालं तर महिलांबद्दल आज परिस्थिती महाराष्ट्रातली काय आहे, देशातली काय आहे? काल परवाकडेच मी ऐकलं, तो काय कर्नाटकामधलं त्याचं नाव काय, ते राक्षसाचं रेवण्णा, ऐकलं ना सगळ्यांनी? अनेक लोकांचे फोनवरती क्लिप आले असतील, किती बातम्या आल्यात आपल्या समोर. 2 की 3 हजार रेप त्यांनी केलेत. म्हणजे असा राक्षस आपल्या देशात जगवू शकतो, फिरवू शकतो, हा आपण विश्वास देखील करू शकत नाही. तरी देखील भाजपच्या राज्यामध्ये सुसाट सुटला होता. भाजपला हे माहिती होतं, तरी देखील त्यांच्या मित्र पक्षांनी त्यांना तिकीट दिलं. प्रधानमंत्र्यांपासून सगळे त्याच्या प्रचाराला आले आणि मतदान झाल्या तो आता जर्मनीमध्ये पळालेला आहे. का नाही त्याला फरफटत आणत तिथून जर्मनीमधून? बाता करत असतो आपण. आज आपण पाहतो अरविंद केजरीवाल साहेबांना कोणीतरी काहीतरी बोललं म्हणून आत टाकलेलं आहे. हेमंत सोरेनजीना, एका मुख्यमंत्र्यांना आत टाकलेलं आहे. कशासाठी? तर ते सत्तेसाठी लढत आहेत. सत्तामेव जयते नाही तर सत्यमेव जयते बोलत आहेत. त्याच्यासाठी जर आत टाकत असेल तर अशा बलात्काराला भाजप तिकीट देऊच कसे जातं आणि तिथून बाहेरून आणून कसं नाही, आज हा प्रश्न मला पडलेला आहे. त्या रेवंडाची जागा जर्मनी नाहीये. भाजपने त्याची जागा खरं तर भर चौकात तिला फासावर चढवलं पाहिजे. पण आज परिस्थिती हीच भाजपची आहे की बलात्कारांसोबत भाजप उभी आहे. रेवंडाची आपण बात करत असताना महाराष्ट्रामध्ये 2 मंत्री असे आहेत, 2 मंत्रिमंडळात मंत्री असे आहेत. एक जे गद्दार झाले इथूनच बाजूलाच सिल्लोड मधले, त्यांनी सुप्रियाताई सुळेंना एवढ्या घाणेरड्या शिव्या दिल्या होत्या. टीव्हीवर 4-5 नाही 16-17 वेळा मी मोजल्यात, एवढ्या घाणेरड्या शिव्या दिल्या होत्या. खरं तर कुठच्याही मुख्यमंत्र्यांनी जर त्यांना दिल असतं, मन असतं, तर त्यांना लाथ मारून गेट आउट करून काढून टाकायला पाहिजे होतं. पण त्यांना पदोन्नती दिली, चांगलं खातं दिलं, बाजूला बसवलं. दुसरे मंत्री असे आहेत ज्यांना उद्धव साहेबांनी हकलपट्टी केली होती, कारण त्यांच्यावर देखील आरोप झाले होते.
अत्याचाराचे आरोप झाले होते, बलात्काराचे आरोप झाले होते, पण त्यांना देखील ज्या मंत्र्याला काढलं होतं उद्धव साहेबांनी त्याच मंत्र्याला पुन्हा एकदा या मिंदे सरकारमध्ये मंत्रिपदवर बसवलेलं आहे. हे काय आपण राज्य पाहत आहोत. पलीकडे जर गुजरातमध्ये पाहाल तर तिथे देखील काही वर्षांपूर्वी बिल्किस बानो नावाच्या एका बाईवर रेप झाला होता, बलात्कार झाला होता. आणि तो रेप होत असताना तिच्या डोळ्यासमोर तिच्या 3 वर्षाच्या मुलीला चिरडून मारून टाकलं होतं, डोकं ठेचून मारून टाकलं होतं. पोलिसांनी पकडलं त्या बलात्कारांना, कोर्टाने सजा सुनावली, जन्मठेपेची सजा होती. पण आज आपण पाहतोय मागच्या वर्षी भाजपला प्रचारात त्यांची गरज होती म्हणून त्यांना जेलमधून बाहेर काढलं भाजपाने, कोर्टाचा अपमान केला, अवमान केला आणि त्यांच्या गळ्यात हार टाकून त्यांना प्रचार फेरीत फिरवलं. अशा भाजपाला तुम्ही मतदान करणार आहात का? जिथे आपल्या महिला सुरक्षित नाहीयेत, महिलांचं संरक्षण हे कुठेही आपल्याला दिसत नाहीये, अशा भाजपला तुम्ही मतदान करणार आहात का? काय शिकवण दिली आपल्याला वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी? हीच शिकवण दिलेली की आपल्या राज्यामध्ये महिला सुरक्षित आहात आणि आपल्याशी संवाद साधण्यासाठी शिवसेना प्रमुख शिवसेना नेते माननीय आदित्यजी ठाकरे साहेब यांना विनंती करतो की या सभेला आपण संबोधित करावं. यानंतर माननीय आदित्यजी ठाकरे साहेब. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय महाराष्ट्र. ठाकरे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. बसवतो भाजपचे असतं ते लवकर बसवलं असतं, पण आपलेच आहेत कॅमेरावर काम करतात तर त्यांचं पण काम करत आहेत. त्यांचं थोडं सेटिंग होऊ द्या तिथे, म्हणजे कॅमेराचं कॅमेराला आता सेट करून तुम्ही बसून घ्या प्लीज. आज खरोखर आनंद होता इथे येऊन. आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथे मला आशीर्वाद द्यायला, प्रेम द्यायला आलेला आहात. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला प्रेम द्यायला आलेला आहात. इथे येत असतानाच छत्रपती संभाजीनगर शहरामधून येत असताना गाडीत अनेक फोन कॉल चालू होते, फोनवर लोक बोलत होते आणि देशभरातल्या एक वातावरणाचा अंदाज मी घेत होतो. काही पत्रकारांशी बोलत होतो, काही वेगळ्या वेगळ्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांशी बोलत होतो. आणि एकंदर देशभरात आपण हे पाहतोय चित्र की येत्या 4 जूनला जसं आपण इथे गुलाल उधळणार आहोत, इथे साजरा आपला विजय करणार आहोत, तसं देशभरात देखील इंडिया आघाडीचं सरकार येणार हे आता पक्क ठरत आहे. आम्ही जिथे जिथे जात आहोत तिथे एकच प्रयत्न सुरू आहे माझा. हे भाजपवाले काही अफवा पसरवण्याचा प्रयत्न करतात, खोटं बोलत तर आहेतच, पण जे अफवा पसरवण्याचा प्रयत्न करत होते गेले 2-3 महिने आपण पाहत होतो. सुरुवात अब की बार 400 पार इथून झाली होती. बघा मी बोलतो ते सत्य बोलत आहे. देवळातली घंटा पण वाजलेली आहे. अब की बार 400 पार इथून सुरू झाली होती. ते 400 पार वरनं मोदी सरकारवर आले, मोदी सरकारवरनं भाजपा सरकारवर आले आणि त्यानंतर बघा मी बोलतो ते परत सत्य आहे. आणि आता एनडीए बद्दल बोलायला लागलेले आहेत. परिस्थिती आता काय कोण खरंच वाजवते तिथून की मी सत्य बोलतो म्हणून वाजतोय. पण आता परिस्थिती ही झालेली आहे की 400 काय 300 काय ह्यांचे 250 तरी हे गाठतील का, ही परिस्थिती झालेली आहे. देशभरात तुम्ही बघा, प्रत्येक राज्य मोजा, कारण आता काय प्रचाराचे दिवस सुरू आहेत. मोठे मोठे नेते भाजपचे इथे येऊन राहतील, प्रचाराला येतील, 2-2 दिवस इथे थांब बांधून बसतील. मिंदे सरकारमधले खोकेवाले इथे फिरायला लागतील. ज्यांनी त्यावेळी खोके घेतले आणि आता धोके दिले हे लोक तुम्हाला येऊन सांगतील तुमचं मत फुकट घालू नका, आम्हालाच मतदान करा, कारण आता आम्ही 400 पार गेल्यानंतर तुम्ही तरी काय करणार. काही काही उमेदवार सरपंचांना धमकवत आहेत. म्हणजे तुम्ही विचार करा, महाशक्ती त्यांची एवढी आहे, त्यांना वाटतंय की आम्ही 400 पार करू, आमचंच सरकार येणार, बहुमताचं सरकार काय 2-3 मतांनी येणार. पण जाऊन गावागावांमध्ये सरपंचांना धमकवत आहेत की तुम्ही आम्हाला मतदान नाही केलं तर बघूनच घेतो. काही काही ठिकाणी सरपंच पण सांगतात साहेब जे करायचं ते करा, सरकार येणार ते इंडिया आघाडीचाच येणार आहे. काँग्रेसचाच नारा हा. काँग्रेसने एक नारा दिलाय. भाजपाची परिस्थिती अशी झालेली आहे, साऊथ से साफ आणि नॉर्थ में हाफ. खैरे साहेब खरं सांगतो तुम्हाला, आज मी ही परिस्थिती, आता मी त्या पत्रकाराशी देखील बोलत होतो, अनेक 2-3 अधिकाऱ्यांशी बोललो. आणि तुम्ही जर देशाचं चित्र पाहायला गेलं तर हेच चित्र आहे. कारण तुमच्या घरी जे येऊन तुम्हाला सांगतील भाजपवाले तुमचं मत फुकट घालू नका, आम्हाला मतदान करा, आम्ही 400 पार होतो, त्यांना जरा घरी बसवा, त्यांना सांगा घरी बसा. चहा पास होताना काय ते पलीकडचे आले तर काय काय पितात मला माहिती नाही, पण चहा तरी द्या त्यांना आणि सांगा चला बसा आमच्या समोर आणि शांतपैकी आम्हाला सांगा कुठच्या राज्यातून किती सीट येतात, तुमच्या किती सीट येतात आम्हाला सांगा.
तुम्ही जर पाहिलं तर दक्षिण भारतात ना भाजपची एक केरळमधून येते ना तामिळनाडूमधून येते, तेलंगणामधून नाही येते, आंध्रमधून नाही, कर्नाटक तर तिथून साफ होत आहेत. मग नक्की दक्षिण भारतातून भाजपा कुठून जिंकते किंवा एक तरी सीट कुठून येते हे आम्हाला सांगा. 400 पार येणार तरी कुठून? तीच परिस्थिती जर आपण पाहिली तर मध्य भारत असेल, उत्तर भारत असेल, हेच परिस्थिती सगळीकडे आहे. आज बिहारमध्ये माझ्याच वयाचे तेजस्वी यादव आहेत, 33 वर्षाचा एक योद्धा तिथे लढत आहे. गेल्या 10 वर्षात जसं आपल्याकडे अनेक वेळा भाजपाने येऊन, त्यांच्या मोठ्या मोठ्या नेत्यांनी येऊन, प्रधानमंत्री महोदयांनी येऊन अनेकदा वेगळी वेगळी वचन दिले, तसं आपण त्यांचा ती क्लिप पाहिली असेल बिहारमध्ये जाऊन. जेव्हा जेव्हा पलटीराम जेडीएस बरोबर बसलेत, जेडीयू बरोबर बसलेत, ते सांगतात आम्हाला कितीचं पॅकेज पाहिजे, किती लाख कोटी पाहिजेत बिहारला, 20,000 कोटी पाहिजेत, 30,000 कोटी पाहिजेत, 90,000 कोटी पाहिजेत की 1.5 लाख कोटी पाहिजेत. 1.5 लाख कोटी मधून एकही रुपया बिहारला आलेला नाही गेल्या 10 वर्षामध्ये. खोटं बोलतात, बोलत राहतात आणि परत परत खोटं बोलल्यानंतर आता 10 वर्ष होऊन गेली पण आज बिहारचा 1 रुपया त्यांना मिळालेला नाही. तसंच आज आपण परिस्थिती पाहत आहे. उत्तर प्रदेशमध्ये देखील जे शेतकरी आंदोलन करत होते त्यांच्यावर लाठीचार्ज केला गेला, गोळीबार केली गेली. आज बिहारमधून पण आणि उत्तर प्रदेशमधून पण परिस्थिती अशी आहे की भाजपचं काही खरं नाहीये. भाजपचे नेते जे 10 वर्षापूर्वी काही तुम्ही त्यांना विचारलं, अरे महागाई वाढत नाही, मोदी साहेब बघून घेतील, बेरोजगारी वाढत आहे, मोदी साहेब बघून घेतील. आज जेव्हा भाजपवाले तुमच्या घरोघरी येतात तेव्हा तुम्ही विचारा महागाई वाढत आहे, बेरोजगारी वाढत आहे, तुम्हाला माहिती उत्तर काय देतील? मोदी साहेब बघून घेतील. हे उत्तर नाही त्यांचं. उत्तर एवढंच येईल त्यांचं, बघा आम्ही पाकिस्तानवर असं करू, आम्ही इथे असं करू, तिथे तसं करू. त्यांना सांगा पाकिस्तानचे जे 2 तुकडे करायचे होते ते त्यावेळी इंदिराजींनी करून दाखवलेले आहेत. चायनाबद्दल बोला हिंमत असेल तर. चायनाबद्दल बोलायची हिंमत नाहीये. जेव्हा जेव्हा भाजप हरायला येतं, जेव्हा जेव्हा कुठच्याही राज्यात बघा किंवा देशभरात बघा भाजप हरायला येतं, पहिला वाद निर्माण करतात, म्हणजे प्रयत्न करतात तो निर्माण करतात हिंदू मुस्लिम याचा. ते जर जमलं नाही तर हिंदू हिंदू मध्ये, जाती जातीमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. ते जर जमलं नाही तर एखाद्या राज्यामध्ये जाऊन जिल्ह्यामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. विचारतात तुमच्याकडे पाणी आलं की त्या जिल्ह्यात पाणी आलं, इथे वीज आहे की तिथे वीज आहे. वाद निर्माण करायचे आणि वाद निर्माण झाले की भाजपचा विजय होतो हे पक्क ठरल्यामुळे भाजपा जेव्हा जेव्हा हरायला येतं किंवा जिथे उत्तर देऊ शकत नाही तिथे वाद निर्माण करतात. तुम्ही त्यांना सांगा वाद नाही, मला संवाद पाहिजे. तुम्ही सांगा काय काम केलं ते. आज लडाख मधली जी परिस्थिती, आज काश्मीर मधली जी परिस्थिती आहे, एवढी भयानक परिस्थिती तुम्हाला सांगतो. 5 वर्षापूर्वी 370 कलम जेव्हा काढला होता काश्मीरमधून, आपण शिवसेना म्हणून त्या सरकारला पाठिंबा दिला होता, आम्ही पण स्वागत केलं होतं, आम्हाला पण 370 कलम नको होतं. पण आज 5 वर्षानंतर अंबादासजी आपल्याला परिस्थिती माहिती असेल, तिकडची परिस्थिती एवढी बेकार झालेली आहे. लडाखमध्ये अशी परिस्थिती, कारण त्या 370च्या निर्णयामुळे लडाख एक केंद्रशासित राज्य झालं. 30 ते 40 हजार लोक आज रस्त्यावर आंदोलन करत आहेत, पण त्या लडाखच्या लोकांचं भाजपा ऐकायला तयार नाहीये. तिथेच 2019ला जे खासदार भाजपाचे निवडून आले होते लडाख मधून, त्यांनी भाजपाचा राजीनामा दिला आणि लोकांमध्ये जाऊन लोकांची माफी मागितली. त्यांनी सांगितलं मी एकदा चूक केली होती, एक ही भूल कमल का फूल फिर नहीं करूंगा. त्यांनी सांगितलं मी भाजपासाठी लढणार नाही ना भाजपासाठी प्रचार करणार, कारण जे वचन त्याच भाजपाने त्याच भाजपाच्या देखील खासदारला दिलं होतं ते वचन त्यांनी पाळलं नाही. आज परिस्थिती अशी आहे काश्मीरमध्ये देखील केवळ